अवडे निरंतर हे श्रीधर अवडे निरंतर राम कृष्ण Krishna
बसा. इकडच्या माता भगिनी दोन लाईनी करा. एक पुरुषांची एक माता भगिनीची. तुम्ही मागच्या माता भगिनी तुम्ही सारखा पुढे माता भगिनी. पुरुष मंडळी इकडे सारखा एका बाजूला सारखा. दोन एक पुरुषाची आणि एक महिलांची रांग करा. सारखा इकडे तुम्ही दादा सारखा इकडे सारखा इकडे सारखा सारखा इकडे सारखा 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 इकडे सारखा महिला एका बाजूला बसा आणि पुरुष एका बाजूला बसा. सारखा इकडे. हा ताई सारखा पुढे सारखा पुढे सारखा पुढे ताई. हा सारखा पुढे सारखा. हा माता भगिनी इकडे या आणि पुरुष मंडळी इकडे. थोडं मागं सरकले तरी चालतील. पुरुष मंडळी मागे जागा झाली बरोबर. हा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विन जीवा सुख रोहे. हे रतिमाई के दुःखाची जनिती. नाही आली अंती अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. खालच्याने म्हणा खालच्याने. विठोबा गेले का काय घरी. आवाज येऊ दे. आवाज पंढरीच्या पांडुरंगाला आवाज जाऊ दे. हा विठोबा. थोडासा अजून पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. पांडुरंगाची शपथ सर्वांनी घ्या. विठोबा. वाढला आवाज. घाबरताय देवाला तुम्ही. विठोबा 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 हल हॅलो मोकळा करा. आवाज वाढवा. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव
देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नो है तेने बिना जीवा सुख नो है रते माई के दुखाचे जने रते माई के दुखाचे जने जीवा सुख नवे तेने बिना जीवा सुख नवे रती माझी दुखाची जननी रते माझी दुखाची जननी नाही आदिया अवसान नाही आदिया अवसान नाही राम नाही आदिया
मानसिकतेचा अभ्यास केलाय. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. तुकोबारायांनी माणसाच्या मानसिकतेचा अभ्यास या अभंगामधून आपल्या समोर केलेला असं मला वाटतं. अर्थात साधू संतांना माणसाच्या मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे. जगद्गुरु तुकोबारांचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये दोन अतिशय महत्वाचे आणि तुम्हाला मला प्रिय असणारे शब्द तुकोबारायांनी या अभंगामधून आपल्या समोर मांडलेले आहेत. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला आवडणारा एक शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी घातलाय आणि या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला आवडणारा एक शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी घातलाय. मानवी जीवन जगत असताना आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता वाटते. पहिली गोष्ट म्हणजे सुख आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कीर्ती आहे. इथं उपस्थित असलेल्यांनी मला एकाने तरी सांगावं की पुरुषोत्तम महाराज तुकोबारायांचं म्हणणं चुकीचं आहे आणि तुकोबारायांचा आधार घेऊन तुम्ही बोलताय म्हणजे तुमचंही म्हणणं चुकीचं आहे. आम्हाला सुखाचीही गरज नाहीये आणि आम्हाला कीर्तीची गरज नाहीये. गेले का काय घरी? बोला ना. इथं उपस्थित आहात ना आपण. मला कोणीतरी उठून सांगावं की पुरुषोत्तम महाराज आम्हाला सुखाची पण गरज नाहीये आणि आम्हाला कीर्तीची पण गरज नाहीये. सुखाची तर गरज आहेच. कीर्तनाची वेळ 6 ते 8 असेल आणि महाराज 6:30 वाजता आला तर सुख होतं का दुःख होतं? दुःख होतं ना महाराज. वेळेच्या नंतर महाराज येत आहेत. बरं चला, 6 ते 8 कीर्तन आहे. मी जरी 6:30 ला उभा राहिलो असेल तर मी कीर्तन 8 वाजताच सोडलं तर तुम्हाला बरं वाटेल? बरं वाटेल. कारण की वेळेच्या पुढे काही गोष्टी गेल्या की त्या चांगल्या असल्या तरी त्याचं दुःख आपल्याला होतं. छोट्या छोट्या अर्थात सुखदुःखाची व्याख्या मला माझ्या मर्यादित वेळेमध्ये मांडता आली तर मी मांडणार आहे. पण इथं आम्हाला सुखाचीही आवश्यकता आहे आणि आम्हाला कीर्तीची आवश्यकता आहे. अहो, कीर्तनात समोर बसलेल्या लोकांची, श्रोत्यांची नावं नाही घेतली तर महाराज मंडळींची कीर्तन बंद झाली. येतंय का तुमच्या लक्षात? येतंय का? ज्याने आमंत्रण दिलं कीर्तनाचं, जनार्दन भाऊ, ज्याने आमंत्रण दिलं सप्त्यामध्ये कीर्तनाचं, ज्याने सौजन्य दिलं कीर्तनाचं, त्या सौजन्यवाल्याचं नाव नाही घेतलं तर त्या महाराजाचं आणि त्या माणसाचं वैर होतं महाराज. मग जिथं प्रत्येकाला कीर्तीची आवश्यकता आहे, आम्ही कीर्तनाला जातो, आमच्या हाताने आम्ही टाळी किती वाजवतो, आमच्या मुखाने आम्ही विठ्ठलाचं नामस्मरण कीर्ती घेतो, ह्याला दुय्यम स्थान आहे. पण महाराज आमचं नाव किती वेळा घेतो ह्याला प्राधान्य दिलं जाते. आज इथं आम्हाला सुखाचीही गरज आहे आणि इथं आम्हाला कीर्तीची गरज आहे. माता भगिनींना ऐका, आमचे ज्येष्ठ परमार्थिक मार्गदर्शक प्रमोद महाराज एक वाक्य सांगतात. ते म्हणतात, आज जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं पावलं पावली सापडतील. देव नको म्हणणारी माणसं पावलं पावली सापडतील, पण सुख नको म्हणणारं कोणी सापडेल का? आम्हाला देव नको आहे पण आम्हाला सुख पाहिजे. साधू संत प्रत्येकाच्या दारात गेल्याने सांगितलं, देव घ्या कोणी? देव घ्या कोणी? देव घ्या कोणी? आईता आला घर पुसोनी, टाळी वाजवा, टाळी. आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी. अरे बाबांनो, देव घ्या ना, देव घ्या ना, देव घ्या ना. आपण सांगितलं देव लगे, देव नको आम्हाला. देव का नको? म्हणले देवाला ठेवायला आमच्या घरामध्ये जागाच नाहीये. देव नको म्हणणारी माणसं पावलो पावली सापडतील, पण सुख नको म्हणणार कोणी सापडणार आहे? सुख नको म्हणणार कोणी सापडणार नाही. चला, काय माणसाच्या मृत्यूनंतर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे काही 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारांपैकी माणसाच्या मृत्यूनंतर जो संस्कार केला जातो त्याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात. कोणता संस्कार म्हणतात? अंत्येष्टी संस्कार म्हणतात. आणि अंत्येष्टी संस्कार का अंतर्गत पहिले 10 दिवसाचे जे विधी येत आहेत ते प्राधान्याने सांगितले जातात. आणि मग अंत्यविधी झाला
की 10व्या दिवशी काय घातला जातो? 10व्या दिवशी काय घातला जातो? इकडे नाही घालत का? जाऊ का मी आळंदीला? तुम्ही बोला ना झाले. 10व्या दिवशी काय 10वाच घातला जातो का 10व्या दिवशी 9वा घातला जातो? 10व्या दिवशी 10वाच घातला जातो. नंतर 13व्याचा विधी वगैरे प्रत्येकाच्या शहरानुसार प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार विधी वेगवेगळा केला जातो. आता आमच्या पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये 10वा फार मोठा केला जातो, फार मोठा केला जातो. दशक्रिया विधी हा अतिशय महत्वाचा सांगितलेला आहे. तर मग दशक्रिया विधीच्या दिवशी वेदींवर जी पिंड मांडलेली असतात ना, वेदींवर जी काही पिंड मांडलेली असतात, त्या पिंडाला कशाचा स्पर्श झाला म्हणजे आपण समजतो मोक्ष मिळाला? कावळ्याचा स्पर्श झाला म्हणजे आपण काय समजतो? मोक्ष मिळाला. आणि जर कावळा शिवला नाही तर मोक्ष मिळाला असं समजतो का आपण? नाही मिळाला. आता गंमत बाबर का, एखाद्या बेवडाचा धाव आहे, बेवड्याचा, गेले का काय घरी तुम्ही? एखाद्या बेवड्याचा धाव आहे, बेवड्याचा, त्या बेवड्याच्या पिंडाला कावळा लगेच शिवतो. पण एखाद्या वारकऱ्याचा धाव असू दे, कधी कधी त्या वारकऱ्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही. मग तुम्ही अर्थ काय लावणार? तुम्ही अर्थ काय लावणार? म्हणजे कावळ्याच्या शिवण्यावर आमचा मोक्ष डिपेंड आहे. आम्ही ज्या संप्रदायाचे पाईक आहोत त्या वारकरी संप्रदायाने मोक्षाला प्राधान्य दिलं नाही. मोक्ष सुखा हनु लाथा महाराज म्हणतात. अरे जर महाराज म्हणतायत घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, अरे बाबा भगवंत मी जन्म घेईल म्हणजे मोक्षाला कमी लेखलेले महाराज, मोक्षाला प्राधान्य दिलं नाहीये. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे असं म्हणत असतील तर मोक्षाला प्राधान्य दिलेलं नाहीये. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असं जर महाराज म्हणत असतील तर मोक्षाला प्राधान्य दिलं नाही. वारकरी संप्रदायाने भक्तीला प्राधान्य दिलंय. पण तुमची माझी प्रत्येकाची धडपड मोक्षासाठी आहे. कावळा शिवला पाहिजे, कावळा शिवला पाहिजे. माता भगिनींनो गेल्या का काय घरी आहात ना? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही देवदेव करता, देवदेव, तुम्ही तीर्थयात्रा करता, तुम्ही आळंदी पंढरपूरला जाता, तुम्ही गावामध्ये सप्ताह असेल तर कीर्तनाला जाता, तुम्ही उपवास करता, तुम्ही व्रतवैकल्य करता, तुम्ही बरं चला एक सामान्य प्रश्न आहे, माता भगिनींनो तुम्ही नवस करता का? नवस देवाला तुमचे चेहरे सांगतायत तुम्ही किती नवस केलेत ते, बरं का, चेहरे सांगतायत चेहऱ्या. तुम्ही नवस करता का नाही करत? करता नवस. बरं चला माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही देवाला जो नवस करता तो सुखामध्ये करता का दुःखामध्ये करता? बोला बोला, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही देवाला जो नवस करता तो सुखामध्ये करता का दुःखामध्ये करता? दुःखामध्ये करता ना. अडचणीत असल्यानंतर देव आठवतो. बरं अडचणीत असताना देवाला जो नवस करता तो सुखासाठी करता का दुःखासाठी करता? सुखासाठी करतो. म्हणजे आम्हाला देवाशी घेणं देणं फक्त सुखासाठी आहे, नाहीतर आमचं देवाचं काही संबंध नाहीये अशी वावरणारी आपण माणसं आहेत. मी एका म्हाताऱ्याला विचारलं, काय म्हणलं आजी, देवदेव करते, तीर्थयात्रा करते, उपवास करते, हे सगळं करते, कशासाठी करते ग? त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, काय नाही र बाबा, मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून. ऐकताय का कीर्तन? काय म्हणली म्हातारी? मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून आम्ही देवदेव करतोय. आणि मोक्षाची व्याख्या करताना काय केली आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. आमच्या जीवनातलं दुःख सगळं संपावं आणि दुःख संपल्यानंतर जे आम्हाला अनुभवण्यास येतं त्याला जर मोक्ष म्हणत असाल तर मोक्षाला दुसरं नाव आहे सुख. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. मोक्ष नावाची गोष्ट मरण्याच्या अगोदर मिळाली पाहिजे का मरण्याच्या नंतर? काही जण मरण्याच्या नंतर म्हटल्या. आता दुसरी गोष्ट सांगा. मग सुख नावाची गोष्ट मरण्याच्या अगोदर भेटली पाहिजे का मरण्याच्या नंतर? सुख नावाची गोष्ट मरण्याच्या अगोदर पाहिजे आणि तिथंच त्या सुखाला मोक्ष हा शब्द वापरला तर मोक्ष तुम्हाला मरण्याच्या नंतर पाहिजे. काय लॉजिक आहे महाराज? अरे मोक्ष म्हणजे जर सुख असेल तर मेल्यानंतर आम्हाला काय करायचंय? जेव्हा आम्ही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा दशक्रिया विधीची प्रवचन करतो त्यावेळेस आमच्याकडे 3 डिमांड केले जातात. एखाद्या माता भगिनीचा दशक्रिया विधी असेल तर लोक म्हणतात महाराज आईवर बोला बर का. एखाद्या पुरुषाचा दशक्रिया विधी असेल तर लोक म्हणतात महाराज बापावर बोला बर का. आणि एकाने तर कहर केला, तो म्हणला पुरुषोत्तम दादा काही नाही, तेवढं आजच्या प्रवचनामधून मेल्यानंतर काय होतं तेवढं सांगा. ऐकतं का तुम्ही कीर्तन? काय म्हटलं? मेल्यानंतर काय होतं तेवढं सांगा. मी त्याला म्हंटल अरे बाबा मेल्यानंतर काय होतं हे सांगण्यासाठी मला मरावं लागल आणि मी मेल्यानंतर तुम्हाला सांगायला येऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला मरणानंतरची उत्सुकता आहे काय होतं ते. अरे पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे त्या आयुष्य आम्ही कसं जगतो
त्या आयुष्यामध्ये साधू संतांना अभिप्रेत असणारं सुख आम्हाला प्राप्त होतं की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मोक्ष नावाच्या गोष्टी महाराज म्हणतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. मूर्ख नाही म्हटलेलं. अरे कोण म्हणतंय ना मोक्ष पाहिजे आम्हाला, मेल्यानंतर मोक्ष पाहिजे. महाराज म्हणतात मूर्ख आहे, नुसतं मूर्ख आहे आणि अतिमूर्ख आहेत. मग मोक्ष म्हणून जर सुखाकडे आम्ही पाहत असे तर हे सुख आम्हाला मरणाच्या नंतर नाही मिळालं पाहिजे, मरण्याच्या अगोदर मिळालं पाहिजे. आणि मरण्याच्या अगोदर जर सुख आम्हाला मिळावं असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे त्याचं जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक सुखरूप जो भगवान परमात्मा आहे त्याला आपलंसं करा. ते एक प्रमाणे पहा, सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू मित्राच्या गावाला जा एक वेळ असं म्हटलंय. सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू सासूरवाडीशी जा एक वेळ असं म्हटलंय. सुखा लागी जरी करीशी तळमळ तू दारूच्या दुकानावर जा एक वेळ असं म्हटलंय. अरे काय सांगितलंय? सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. हे कोणासाठी सांगितलंय माहितीये का? जे कधी पंढरपूरला गेले नाही त्यांच्यासाठी. बरं काय हे त्यांच्यासाठी आहे. अशी काही महानग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलेलं नाही. आपल्या गावात असतील ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलेलं नाही, अजून आळंदी पाहिलेले नाही, अजून ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं नाही. अशी माणसं आपल्या अवतीभोवतीच असतात. महाराज म्हणतात अरे बाबा तुम्हाला प्रश्न इथं निर्माण झाला, जर आम्ही सुखासाठी धडपडतोय, ऐकताय ना कीर्तन तुम्ही, जर आम्ही सुखासाठी धडपडतोय तर मग आमची दिशाभूल का करताय? आम्हाला सुखाची आवश्यकता आहे आणि तुम्ही म्हणताय फक्त एकदा पंढरपूरला जा. एकदा पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही सुखी कसे होणार? महाराज म्हणतात अरे तो सुखरूप सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असा तो सुखरूप भगवान परमात्मा पंढरपूरला आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा माझा
त्यांना सांगितलं एकदा भक्त पंढरपूरला जा, एकदा गेलं की सुखरूप. महाराज म्हणले जे कधी पंढरपूरला गेले नाही त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांनी फक्त एकदा पंढरपूरला जावं. एकदा तो पंढरपूरला गेला, त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, त्यांनी नगर प्रदक्षिणा मारली, त्यांनी पांडुरंगाचं गोड रूप पाहिलं, गोड नाम अंतःकरणामध्ये साठवलं, तर परत एकदा पंढरपूरला गेलेल्या माणसाला दुसऱ्यांदा पंढरपूरला जा असं सांगावं लागत नाही. त्याला वाटतं कधी आषाढी वारी येते, मी कधी पंढरपूरला जातोय, कधी कार्तिकी वारी येते, मी कधी पंढरपूरला जातोय, कधी कधी माघ वारी येते, मी कधी पंढरपूरला जातोय, कधी चैत्रातली वारी येते, मी कधी पंढरपूरला जातोय. त्या भगवंताला पाहिल्यानंतर, त्याच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर अरे बाबा आपण सुखरूप होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवाला आपलंसं करा, आपलंसं करा. पहा बरं का, माझं वाक्य व्यवस्थित आहे का? प्रपंचातलं आपलेपण दुःखाला कारणीभूत आहे. येतंय लक्षात? प्रपंचातलं आपलेपण दुःखाला कारणीभूत आहे आणि परमार्थातलं आपलेपण सुखाला कारणीभूत आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचात ज्यांना तुम्ही आपलं मानताय ते तुम्हाला दुःख देणार नाहीत अशा भ्रमात राहूच नका. गेले का काय घरी तुम्ही? भ्रमात राहू नका. मी सप्ताहामध्ये पण एक वाक्य सांगून गेलो, आपण भ्रमात आहे, भ्रमात. वैभव भाऊ माझ्या सहित सगळे बरं का, गेले का काय घरी? हा, माझ्या सहित सगळे भ्रमात आहे. आपण भ्रमात की आपली लोकांना फार गरज, आपली लोकांना फार गरज, आपल्यामुळे हे होणार नाही, आपण नसलं तर होणारच नाही, आपली अतिशय आवश्यकता आहे, आपल्याशिवाय हे होणार नाही, आपल्याशिवाय ते होणार नाही. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आपल्या असण्यामुळे आणि आपल्या नसण्यामुळे कोणालाही काहीच फरक पडत नाही. लक्षात घ्या, जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व. येतंय का लक्षात? जेवढी आपली गरज, बोला, जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व. आता 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 माझं कीर्तन किती ते किती आहे? 6 ते 8 म्हणजे किती तास आहे? 2 तास. म्हणजे तुम्हाला माझी गरज किती तास? हा, हेच ऐकायचं होतं मला. जेवढी आपली गरज तेवढंच आपलं असते. मी ते सोशल मीडियावर मी एका माजी मंत्री महोदयांची क्लिप पाहिली, नावच घेऊन सांगतो, सदाभाऊ खोतांची. सदाभाऊंनी त्यांच्या कीर्तनामध्ये खंत व्यक्त केली. ते म्हणतात की मी जेव्हा मंत्री होतो ना तेव्हा सकाळी 6 वाजल्यापासून माझ्या घराच्या बाहेर 2 किलोमीटरभर गाड्यांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एवढी लोक मला भेटायला यायची. कधी? मंत्री असताना. आता मी मंत्री नाही तर माझ्या घरातली माणसं पण माझ्या बरोबर सकाळी चहा घेत नाही. येतंय का लक्षात तुमच्या? तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह आहात तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. तुम्ही एखाद्याच्या कार्यक्रमाला गेला तर तो तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडं पैसा आहे, तुम्ही मोठ्या गाडीत फिरताय, पण तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही. आणि तुमच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे या भ्रमात राहू नका. आपण गेलो तर लोक येतात, आपण मान दिला तर आपल्याला मान मिळतो. हे काय माहितीये का? कर्मा रिटर्न्स आहेत. तुम्ही जसं वागाल तसे. केले कर्म झाले त्याची भोगावे उपजलेले मेले ऐसे घेते. मी एक फार सुंदर वाक्य सोशल मीडियावर वाचलं की देव माफ करतो, संत माफ करतात, पण कर्म माफ करत नाही. म्हणून देवाला संत नाही पण कर्माला माणसं नाही घाबरलं पाहिजे. कर्म म्हणजे आपण वाईट कर्म, म्हणजे आपण दुसऱ्याच्या दारात कचरा टाकला तर लोक आपल्या दारात फुलं टाकतील या भ्रमात राहायचं नाही. आपण दुसऱ्याच्या दारात कचरा टाकला की आपल्याही दारात कचराच आहे, आणि आपण दुसऱ्याच्या दारात फुलं टाकली तर आपल्याही दारात फुलंच आहेत. विठ्ठल विठ्ठल. माझे वाक्य आजच्या कीर्तन एवढंच लक्षात ठेवा, प्रपंचातलं आपले पण दुःखाला कारणीभूत आहे. प्रपंचात ज्याला ज्याला तुम्ही आपलं म्हणताना तिथून तिथून दुःख आहे. बरं, माणूस मेल्यानंतर का दुःख होतं याचा विचार केलाय का कधी तुम्ही? काय? एका देहाच्या बाबतीत 2 क्रिया घडतात. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. एका देहाच्या बाबतीत किती क्रिया आहेत? बोलत जावं, अजून एक 20 मिनिटं मी बोलणार आहे. एका देहाच्या बाबतीत किती क्रिया आहेत? 2 क्रिया आहेत. जन्म देहाचा आहे आणि मृत्यू देहाचा आहे. आत्म्याचं वर्णन करताना नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यपो न शोषयती मारुत. आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. मृत्यू देहाचा आहे, जन्म देहाचा आहे. एका देहाच्या बाबतीत 2 क्रिया घडतात. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, मुद्दा तुमच्या लक्षात येईल. या देहाचा जन्म आहे आणि याच देहाचा मृत्यू आहे. बरं का? एका देहाच्या बाबतीत जन्मरूपी क्रिया घडते आणि एका देहाच्या बाबतीत मृत्यूरूपी क्रिया घडते. जन्म पण देहाचा आहे आणि मृत्यू पण देहाचा आहे.
एका देहाच्या बाबतीत घडणाऱ्या दोन क्रिया आणि ह्या दोन क्रियांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रिया देखील दोन आहेत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. देहाचा जन्म आनंद देतो आणि देहाचा मृत्यू दुःख देतो, बरोबर आहे की नाही? देहाचा जन्म आनंद देतो आणि देहाचा मृत्यू दुःख देतो. समजा एखाद्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलं तर त्या कुटुंबामध्ये आनंद व्यक्त केला जातो का दुःख व्यक्त केलं जातं? तुम्हाला माझ्या कीर्तनाचं दुःख होतंय का? बोला ना तुम्ही जरा सगळे. एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला तर आनंद व्यक्त केला जातो का दुःख व्यक्त केलं जातं? आनंद व्यक्त केला जातो. मुलगा झाला तर काय वाटलं जातात? पेढे वाटले जातात. आणि मुलगी झाली तर बर्फी वाटली जातं. ऐका, एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला म्हणजे फक्त त्या बाळाचा जन्म होत नाही बरं का, त्या बाळाबरोबर अनेक नात्यांचा जन्म होतो. येते का लक्षात? बाळाचा जन्म झाला, माता भगिनीने येते का लक्षात? बघा, एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला तर फक्त बाळाचा जन्म होत नाही, बाळाबरोबर अनेक नात्यांचा जन्म होतो. बाळ जन्माला आलं, पती पत्नी होते ते काय झाले? आई बाप झाले. म्हणजे बाळाचा जन्म झाला, आई नावाचं नातं जन्माला आलं, बाप नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, आजी आजोबा नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, चुलता चुलती नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, मामा मामी नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, भाऊ नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, बहीण नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, पती नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, पत्नी नावाचं नातं जन्माला आलं. बाळाचा जन्म झाला, मित्र नावाचं नातं जन्माला आलं. म्हणजे एक बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा इतक्या नात्यांना ते जन्म देतं. विठ्ठल विठ्ठल. आता भावर का, बाळाचा जन्म झाला, एवढी नाती जन्माला आली, बाळाचा जन्म आम्हाला आनंद देतो. पण त्याच कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आनंद होतो का दुःख होतं? तर दुःख होतं ना महाराज. मग काय कारण आहे? काय कारण आहे? ज्या देहाचा आम्हाला जन्म आनंद देतो त्याच देहाचा मृत्यू आम्हाला दुःख का देतो? त्याचं कारण एका वाक्यात सांगतो. त्याचं कारण त्या देहाबरोबर ह्या प्रत्येक नात्यातून जे ममत्व निर्माण झालंय, मग आई म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, बाप म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, आजी आजोबा म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, पती म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, मुलगा म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, बहीण म्हणून जे ममत्व निर्माण झालंय, ते ममत्व त्या देहाच्या जाण्यामुळे त्याच कुटुंबाला आणि त्या देहाच्या संबंधांनाच दुःख देतं. समजा आपण रस्त्याने चाललोय, रस्त्याने चाललेलो असताना चौकात अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. ऐका बरं का, चौकात अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण गाडीतून चाललेलो असतो, गर्दी झालेली असते, आपल्याला कळतं की ऍक्सिडेंट झालाय, अपघात झालाय. आपण हळहळतो, अरे वाईट झालं असं म्हणतो ना, आपण हळहळतो, अरे वाईट झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे असं आपण म्हणतो. पण लक्षात घ्या, आपण तसंच पुढे जातो आणि काही अंतर निघून गेल्यानंतर आपल्याला फोन येतो आणि फोन मध्ये कळतं की त्या चौकामध्ये आपल्या पाहुण्याचा ऍक्सिडेंट झालाय, ज्याचा ऍक्सिडेंट झालाय तो आपला कोणीतरी आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण तसंच पुढे जाऊ का परत पाठीमागे येऊ? परत पाठीमागे येऊ. म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट झालाय त्याच्या देहाच्या बरोबरच आपलं नातं आपल्याला समजलं, तो आपला कोणीतरी आहे, तेव्हा आपल्या जीवनातल्या दुःखाची तीव्रता वाढली. मग हे ममत्व प्रपंचामध्ये आपल्याला दुःख देतं आणि प्रपंचात आपण ज्याला ज्याला आपलं म्हणतो ना त्याच्यामधून काही ना काहीतरी दुःखाला आपल्याला सामोरच जावं लागतं. माझे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक फार सुंदर प्रसंग सांगतात. आपण जे आपलंय त्याला आपलं म्हणत नाही. फार मी अगदी 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 संक्षिप्त याच्यामध्ये सांगतो, मला पुढे पेनला कीर्तनाला जायचंय. अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो. एके दिवशी महर्षी नारद आणि दुर्वास ऋषींची भेट झाली. महर्षी नारदांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. महर्षी नारदांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर दुर्वासांनी विचारलं, नारदा आनंदी दिसताय, काय कारण? नारदांनी सांगितलं, गोकुळात गेलो होतो. कुठं गेलो होतो? गोकुळात गेलो होतो. दुर्वास म्हणले, पुढचं बोलूच नका. ज्या अर्थी तुम्ही गोकुळात गेलाय त्या अर्थी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालंय, आणि ज्या अर्थी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालंय त्या अर्थी तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसणं साहजिक आहे ना, साहजिक आहे.
एखादा माणूस थकलेला असेल तरी प्रसन्न असतो, थकलेला असला तरी प्रसन्न असतो. त्याला विचारलं, बाबा का रे, कुठे गेला होता? काय नाही, मी पंढरपूरला गेलो होतो, थकलोय, पण पांडुरंगाचं दर्शन झालं, त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत असतो. तसं गोकुळातून आलायत ना तुम्ही नारदा, बाकी पुढचं बोलूच नका. तुमच्या आनंदाचं मला कारण कळलं. तुम्ही ज्या अर्थी गोकुळात गेलात त्या अर्थी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालंय. आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं, ज्याचं रूप, ज्याच्या रूपाचं वर्णन करताना श्रीकृष्णाची या रूपापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुढे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. इतक्या सुंदर भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होणं साहजिक आहे ना, साहजिक आहे तुम्हाला आनंद होणं. आनंद झाला खूप खूप. तेव्हा नारदजी म्हणले, तर्क नका लावू दुर्वासा, अहो मी गोकुळात गेलो होतो पण मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालंच नाही. भगवान श्रीकृष्णाला भेटण्याच्या अगोदर मला राधेचं दर्शन झालं आणि राधेच्या दर्शनानेच मला आनंद झालाय. काय म्हणले नारदजी, कोणाच्या दर्शनाने आनंद झालाय? राधेच्या दर्शनाने आनंद झालाय. दुर्वासांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. काय बोलताय नारदा, तुम्हाला कळतं का? अहो संपूर्ण जग ज्या राधेला नावं ठेवतं, ज्या राधेची निंदा करतं, त्या राधेच्या दर्शनाने तुम्हाला आनंद झालाय. नारदांच्या डोळ्यात पाण्याला नारदजी म्हणतायत, मी जे सांगितलं तेच खरंय. तुम्ही कधीतरी राधेच्या दर्शनाला जा आणि तुम्हाला पण आनंद होईल. पहा म्हणले, कधीतरी कशाला, मी आत्ताच जातो. राधेकडे गेले, बाहेर उभे राहिले, राधेला आवाज दिला, राधे राधे राधे. राधा पळत पळत आली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. काय माझं पुण्य आहे, आज सकाळी नारदांची भेट झाली आणि आता दुर्वासांची भेट होतीये. आनंद गगनात मावत नव्हता. आणि मग दुर्वासांनी राधेला सांगितलं, राधे माझा प्रश्न विचारू का? राधा म्हणली, विचारा ना. विचारू, हा विचारा. तेव्हा दुर्वास म्हणतायत, सकाळी नारदजी तुझ्याकडे आले होते, तुझ्या दर्शनाने त्यांना आनंद झाला. मी तुझ्याकडे आलोय, पण मी तुझ्या दर्शनाने मला आनंद होईल असं नाहीये. मी तुझ्याकडे आलोय, माझा प्रश्न आहे म्हणून मी तुझ्याकडे आलोय. काय प्रश्न आहे? म्हणले, राधे लोक तुला काय म्हणतात हे तुला माहितीये का ग? गेले का काय घरी तुम्ही? लोक काय म्हणतात हे तुला माहितीये का? राधा म्हटली, लोक काय म्हणतात हे ऐकायला माझे कान लोकांकडे नाहीयेत, माझे कान कृष्ण नामाकडे. म्हणून ती राधा आहे बरं का. आपण कीर्तनाला बसून आपले कान लोकांकडे असतात, माझे कान लोकांकडे नाहीयेत. लोक काय म्हणतात मला माहिती नाही, पण तुम्ही सांगा लोक मला काय म्हणतात. तेव्हा दुर्वासाने सांगितलं, अगं राधे, सगळी लोक तुला व्यभिचारी स्त्री म्हणतात. मग आता राधेने विचारलं, व्यभिचार म्हणजे काय? दुर्वासांनी सांगितलं, आपलं सोडून दुसऱ्याच्या नादी लागणं ह्याला व्यभिचार म्हणतात. आणि तू स्वतःच सोडून कृष्णाच्या नादी लागली आहे म्हणून तुला व्यभिचारी म्हणतात. राधेने डोळे मिटले, स्मित हास्य केलं आणि दुर्वासांना सांगितलं, ऋषीजी तुम्हीच मला सांगा, व्यभिचार कशाला म्हणतात? आपलं सोडून दुसऱ्याच्या नादी लागणं ह्याला जर व्यभिचार म्हणत असतील तर तुम्हीच मला विचार करून सांगा, आपलं कोण आहे आणि परक कोण आहे? मी जर कृष्णाच्या नादी लागले असेल, मला जर कृष्णाचं वेड लागलं असेल, मला जर देवाचं वेड लागलं असेल आणि देवाचं वेड लागलं म्हणून जर लोक मला नावं ठेवत असतील तर मला सांगा, आपलं कोण आहे आणि परक कोण आहे? तेव्हा दुर्वासांनी काही क्षण विचार केला आणि दुर्वासांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. आणि दुर्वासजी म्हणतायत, राधे वर्षानुवर्ष आम्ही तपश्चर्या करून आम्हाला जे कळलं नाही ते प्रपंच करून तुला कळलं. आपुला तो एक देव, आपला फक्त एक देव. अगं तू जे आपलं आहे त्याला आपलंसं केलं, आपण काय केलंय? परकही त्याला आपलंसं केलं. आणि प्रपंचातलं आपलेपण, मी परत सांगतो, हे दुःखालाच कारणीभूत आहे आणि परमार्थातलं आपलेपण हे सुखाला कारणीभूत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही आपलंसं करायचं असेल तर देवाला आपलंसं करा, आणि देवाला आपलंसं न करता माईक पदार्थांमध्ये तुम्ही अडकाल तर एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंत्यवसानी. देवाला आपलंसं करायचं असेल काय करा? अविनाश करी आपुली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. आणि असं जो करेल त्याला काय फळ मिळेल? अभंगाचं शेवटचं चर्चा. तुका म्हणे काय मरण्याची सर, तुका म्हणे काय मरण्याची सर, तुका म्हणे मरण्याची सर, तुका म्हणे मरण्याची सर, तुका म्हणे काय मरण्याची
दरदी एरती माई मती दरदी जय जयकार करायचा आणि तीच खऱ्या अर्थाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लडको आबा पाटील यांना श्रद्धांजली आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताचा जय जयकार करायचा. मी पंढरीनाथ भगवान की म्हणून तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. माईक मधून जय म्हणू नका, सर्वांनी जय म्हणायचा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की. करात खाली विढाल विढाल. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. पाठीमाग कीर्ती उरते, पण जीवनामध्ये जो कर्म चांगलं करतो त्याची कीर्ती पाठीमाग उरते. आचार्य म्हणतात सगळं अस्थिर आहे. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्र दाराश धर्म कीर्ती द्वयो स्थिरः. दोनच गोष्टी स्थिर आहेत. अस्थिरम जीवितम लोके, माणसाचं जीवन किती अस्थिर आहे हे तुम्हाला तरी सर्वांना वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अस्थिरता घेऊनच आपण फिरतोय. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचाही भरवसा नाहीये. आत्ताचा क्षण आपल्या हातात आहे. मी परवा दिवशीच एक व्हिडिओ क्लिप पाहिली. एक व्यक्ती त्याच्या भाचीच्या लग्नामध्ये नाचतोय आणि नाचता नाचता असा खाली बसला आणि बसल्या बसल्या त्याचा प्राण निघून गेला. महाराज लग्नात नाचत असताना त्याला वाटलं तरी होतं का की आपण आपलं हे नाचणं आणि आपल्या भाचीच्या लग्नामध्ये आपला जीव जाईल. जाऊ द्या ना. कीर्तन करताना एका महाराजांचा जीव गेला, ताजुद्दीन महाराजांचा जीव कीर्तन करताना गेला. अर्थात कीर्तनात मरण येण्यासाठी पण पुण्यच लागतं. एवढं आपलं पुण्य नाहीये. पण आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर फार सुंदर सांगतात. ते म्हणतात आपण सगळे मरणार आहे, आपण सगळे मरणार आहेत, पण ते मरण कसं यावं. आपण सगळे मरणार आहोत ना. मरणार आहोत का? तुम्ही कोणी इथं अमरपट्टा घेऊन आले?
आपण सगळे मरणार आहोत, पण ते मरण कसं यावं? श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर फार सुंदर सांगतात, आपण सर्वजण मरणार आहोत, पण ते मरण कसं यावं? एकतर देशाचं रक्षण करताना मरण यावं, नाहीतर भगवंताचं नामस्मरण करताना मरण यावं, भगवंताचं नामस्मरण करताना मरण यावं. आणि असं भगवंताच्या नामामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य काढलं ते या गावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व पोलीस पाटील, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लडकू आबा पाटील. मी पाहिलंय लडकू आबा पाटलांना, मी पाहिलंय. मी तर खूप लहान होतो, म्हणजे आजोबांसोबत यायचो, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या सोबत यायचो. आणि मग सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या सोबत येताना आता मला वाटतं हे जे येणारं वर्ष आहे 2024 मधला आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह हा 50वा सप्ताह आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50 वर्षापूर्वी जेव्हा सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज या गावात आले तेव्हा या गावातलं वातावरण कसं असेल गावकऱ्यांना माहिती आहे आणि इथल्या पै पाहुण्यांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना माहिती आहे. 50 वर्षापूर्वी सप्ताह चालू केला. त्याच्यानंतर माझं वय आता 40 आहे, त्याच्यानंतर 10 वर्षांनी मी जन्माला आलो. आणि त्याच्यानंतर जसं लहान असताना आजोबांसोबत यायचो. आजोबांसोबत काही मोजकी माणसं असायची त्यावेळेस, जी करती आणि पुढे असणारी माणसं असायची. त्याच्यापैकी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लडकू आबा पाटील हे बाबांच्या अगदी जवळचे. आणि परमार्थामध्ये आपल्या गावामध्ये परमार्थ रुजला पाहिजे, आपल्या गावामध्ये माळा लोकांनी घातल्या पाहिजेत, आपल्या गावामध्ये आळंदी पंढरीची वारी करणारे वारकरी तयार झाली पाहिजेत. ही एक फार महत्वाची भूमिका लडकू आबा पाटलांची सातत्याने व्हायची. आणि तेच संस्कार त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीवर घातले. त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या प्रपंचामध्ये, अर्थात मातोश्री लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या प्रपंचामध्ये अतिशय त्यांना साथ दिली. आणि प्रपंच करत असताना मग ही दोन्ही मुलं असतील, मग जनार्दन पाटील असतील, बाळकृष्ण पाटील असतील, यांच्यावर त्यांच्या संपूर्ण परिवारावर त्यांनी संस्कार केले. मग आता जनार्दन पाटलांचे चिरंजीव असतील, महेश असतील, रुपेश असतील, राकेश असतील. आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या घरामध्ये मला वाटतं त्यांच्या सुनबाई या गावचं सरपंच भूषवत आहेत. म्हणजे प्रपंच तर केला, पण प्रपंच करत असताना सामाजिक बांधिलकीमधून समाजामध्ये राहणारा हा परिवार आणि समाजामध्ये राहत असताना आपल्या वारकरी संप्रदायांच्या विचारांना धरून आपलं जीवन जगणारा हा परिवार. आणि हे सगळे संस्कार लडकू पाटलांपासून आलेले आहेत. म्हणून असं एक व्यक्तिमत्व जरी देहरूपाने गेलं असलं तरी त्यांची कीर्ती मात्र पाठीमागे आहे. तुमच्या सर्वांची उपस्थिती, मी सुरुवातीला सांगितलं की माणसं आपला बाप गेल्यानंतर एखाद्या वर्ष 2 वर्ष पुण्यस्मरण करतात, पण कोविडचा काळ सोडला त्यावेळेस अडचणच होती. पण कोविडचा काळ सोडला तर सातत्याने दरवर्षी जनार्दन पाटील असतील, बाळकृष्ण पाटील असतील, हे आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करतात. आणि दरवर्षी मला असं वाटतं जेव्हापासून हे पुण्यस्मरण चालू झालं तेव्हापासून मीच कीर्तन करतोय. जनार्दन पाटलांनी मला सांगितलं की पुरुषोत्तम दादा, आम्ही आमच्या बाबांच्या पुण्यतिथीला दुसरं कोणालाच कीर्तन करायला सांगणार नाही. तुम्ही अधिष्ठान आहात. सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांची आमची परंपरा आहे, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांची आमची परंपरा आहे. म्हणून बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन हे तुम्हीच करायचं. म्हणून दरवर्षी मी ह्या कीर्तनाला येतोय. लडकू पाटलांची चरणावर ही शब्द सुमनांजली समर्पित करतोय. आपण सर्व उपस्थित राहिला. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून पाटील परिवाराची सामाजिक बांधिलकी नक्कीच लक्षात येते. असं म्हटलं जातं पाटील साहेब, प्रेमाने जोडलेली 4 माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ असतं तो खरा श्रीमंत असतो. दिव्याने दिवा लावला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं की फुलांची एक फुलमाळ तयार होते. तसं माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. पाटील परिवाराने ते माणुसकीचं नातं तयार केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून त्याचं दर्शन नक्कीच घडतंय. मी आपल्या सर्वांच्या वतीने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लडकू आबा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सप्ताहामध्ये तर मी सूचना दिलेलीच आहे. आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह 2024 मध्ये खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ग्रामस्थांनी आणि
विशेषत्वाने गावातील तरुणांनी ठरवलंय की अतिशय भव्य दिव्य प्रमाणात भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम करायचा आहे. मी 3 तारखा घेतल्या, पण जनार्दन पाटलांनी मला सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं 3 तारखा तुम्ही घ्या महाराज. म्हणजे माझी धरून 4 तारखा झालेल्या आहेत. निवृत्ती महाराज देशमुखांची तारीख आपण घेतलेली आहे, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांची तारीख आपण घेतलेली आहे, ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांची तारीख घेतलेली आहे. म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम होणार आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष. माझी ग्रामस्थांना सर्वांना विनंती आहे की आपण तन मन धनाने आपल्या गावातल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवामध्ये सहभागी व्हायचंय. आपलं भाग्य आहे की मागच्या 2 वर्षात कोविडच्या काळात आपण गेलो नाही, म्हणून हे भाग्य आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांनी मोठ्या आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय. आणि दुसरी गोष्ट 7 जुलै ते 14 जुलै सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा तपपूर्ती सोहळा आळंदीमध्ये आपण साजरा करतोय. सर्व भव्य दिव्य, मला वाटतं मी सप्त्याला दिवशी आलो होतो त्या दिवशीच मला वाटतं जवळजवळ 2 लाखापर्यंतचा निधी आपण ग्रामस्थांनी मला सांगितले, आम्ही 2 लाखापर्यंत. आणि अजून म्हणजे त्या दिवशी फक्त बैठक झाली जनार्दन पाटलांच्या घरामध्ये, तर 2 लाखापर्यंतचा निधी त्या दिवशी डिक्लेअर झाला. अजून सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आपल्या बाबांचा आपल्या सद्गुरुनाथांचा कार्यक्रम आहे 7 दिवस. आता सप्ताहामध्ये मी सर्वांची कीर्तनं घेतलेली आहेत. मग केशव महाराज उखळीकर असतील, ढोक महाराज असतील, लहवीतकर महाराज असतील, नामदेव शास्त्री सानप असतील, निवृत्ती महाराज देशमुख असतील, प्रमोद महाराज जगताप असतील, जयवंत महाराज बोधले असतील, छोटे कदम माऊली असतील, माऊली महाराज शिंदे असतील, ह्या सर्वांची कीर्तन आळंदीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. भव्य दिव्य प्रमाणात अन्नदान आपल्याला करायचंय, म्हणून आळंदीच्याही सप्ताहामध्ये आपण सर्वांनी अन्नदानामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि निदान 2 दिवस तरी आळंदीमध्ये येऊन त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लडकू आबा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि पेनला मला 9 ते 11 कीर्तन असल्यामुळे थोडीशी घाई करून वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.